अमीना जी, सर इथे काय सर्वांना अभिवादन. ज्याचा शेवट गोड होतो ते सुरुवातीपासून सगळं चांगलं होतं असं समजून जायची आपल्याकडे पद्धत आहे. त्यातली त्या प्रवासातली कुठलीच गोष्ट वाईट नव्हती. संघर्ष करावा लागला तर हो लागला, संघर्ष केला हो केला. अनंत अडचणी, जवळपास 8 वर्षांचा कालावधी, 9व्या वर्षात जवळपास आपण येतोय. हा दिवस आपल्याला दिसेल न दिसेल अशा एका अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आपण सगळे होतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज तो होतोय. जरा तो वेगळ्या पद्धतीने झाला असता तर मला अधिक आवडला असता. अशा दिवसात कदाचित सगळेच सामील असते माझे 287 कामगार. कदाचित असंही झालं असतं की कारखाना आमच्याचकडून उघडला गेला असता, संप समाप्तीचा अर्थ. ठीक आहे, काळाच्या ओघात कसं असतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी वाटत असतात, तुम्हाला मला सगळ्यांनाच. त्या कशाच घडतील असं कधी होत नाही. आम्ही खूप कल्पना करतो, ज्याला इंग्लिशमध्ये अमीनाजी वगैरे करून पिढी समीर परसेप्शन म्हणतात. ते आपल्या सोबत असतं, आपल्या सोबत काम करत असतं. आपण स्वप्न पाहत असतो, विश्वास बाळगत असतो, येणाऱ्या दिवसांच्या आकांक्षा करत असतो. ते भविष्य येतं समोर, दिवस उलगडत जातात, येतात समोर. पण ते येतात त्यांच्या पावलांनी, येतात ते त्यांच्या रूपात. ते आपल्याला जसं पाहिजे असतं, आपण जशी कल्पना करतो तशा पद्धतीने ते येत नाही. आधी थोडे बहुत वेगळ्या पद्धतीने आले. जेव्हा मी 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी संघर्ष सुरू केला तेव्हा डोक्यात बरेच विचार होते, बऱ्याच कल्पना होत्या. आज आता मी एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा पुन्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला लांबवर कुठेतरी आमचा अंबरनाथला चालत असलेला सैनीचा संघर्ष दिसतो. ती पोरं पण माझी विचार केली की 4 वर्ष झाली, 4 वर्ष 5 वर्ष पुढचं आम्हाला दिसत नाही. कामगारच कामगाराचा शत्रू व्हायला लागला. आणि म्हणून तुमच्या त्यांचं जे आता समाजात जाणार आहे, फिरणार आहे, त्याचं काम आहे या गोष्टी अशा पद्धतीने होऊ नये यासाठी आपण पेरतं व्हायला पाहिजे, आपण बोलतं व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा कामगार असं होतं की आपलं यश सुद्धा समाजात पसरवत नाही आणि आपलं यश देखील पसरवत नाही. त्यावेळेस झालंय समाजाची अशी अवस्था की कामगार हा कोणाच्या चर्चेचा विषय राहिला. नेहमी आपण पाहतो टीव्हीवर मोठमोठे नेते येतात, अनेक तज्ञ येतात, चर्चा घडतात. तुमच्या विधिमंडळात, संसदेत, अन्य सर्व ठिकाणी सार्वजनिक स्थळी चर्चा होतात. त्या ठिकाणी कधीही कामगार हा विषय नसतो. असतो का मला तुम्ही सांगा? अगदी गेला बाजार चटावरचा श्राद्ध म्हणून शेतकऱ्यांचा सुद्धा विषय चर्चेला येतो. संसदेत, विधिमंडळात चर्चेच्या फैरी झडतात. पण अशा कुठल्याही फैरीच्या गोळीवर एकही गोळी कामगारासाठी सुटत नाही, कामगाराच्या हितासाठी. त्या अगदी वाच्यार्थाने गोळी शब्द नसतात. असं का व्हावं की कामगार याविषयी बोलताना फक्त बेरोजगारी या विषयावर बोललं जातं. आमची नोकरी, आमचा नोकरीवरचा हक्क, नोकरी नंतरचा आमचा हक्क. जसं मी नेहमी म्हणतो LIC, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी, तसं नोकरी के साथ भी, नोकरी के बाद भी. असं काय आहे की नाही या व्यवस्थेत? जगभरात कामगारांना स्टॉक ऑप्शन्स दिले जातात, शेअर दिले जातात. निवृत्त झाले ते त्याचा उत्तम डिव्हिडंड दिला जातो, परतावा दिला जातो, बोनस शेअर्स देतात. माणसाचं आयुष्य सुख समाधानात जातं, चांगलं निवृत्ती वेतन असतं. आता आपल्या देशातल्या व्यवस्थेत या सगळ्या बाबी काढता पाहिजे. याचं कारण तुम्ही झोपले. दोष व्यवस्थेचा कमी आणि कामगारांचा जास्त आहे. कारण आम्ही
नको त्या विषयात संपूर्ण गुंतलेलो, जात धर्मात कायमच अडकलेलो असतो. आमच्या बायका, आमची मुलं आणि आपण स्वतः चुकूनही आम्ही पोटा पाण्याच्या प्रश्नाची चर्चा करत नाही. दोन भाऊ एकत्र आले तर काय होणार याची आम्हाला चिंता पडलेली असते. त्यांनी काय फरक पडणार, पूर्वी एकत्र होते. मंदिर झालं तर काय, मंदिर न झालं तर काय, याच्या आम्ही चर्चा करतो. काय फरक पडणार आहे? शेकडो पूजा, सार्वजनिक उत्सव आमच्याकडे होत असतात. आता दिवाळी तर होते सगळ्याला, नुकताच गणेशोत्सव होऊन गेला. हे लाखोच्या संख्येने आपण त्यात गुंततो. काय फरक पडतो? या महाराष्ट्रात दररोज जवळपास लाखावर जास्त पूजा होतात, हजारोनी तर होतातच होतात. मग आम्हीच आमच्याच राज्यात असे खोल खोल गर्दीत का जातोय? आम्हाला प्रश्न नाही. जेव्हा आपला लढा चालू होता तेव्हा अनेक ठिकाणांचे करार होत होते. त्या कंपनीचं एका नाव जगभरात गुंतवणूक होतं, भारतात फारच गुंतवणूक होतं. तुम्हाला माहिती आहे सुंदर फर्म्स, जिने 2007 साली 6 कडे बोनस दिलं, जिने भारतातलं सर्वोच्च वेतनमान दिलं, अनुपम कार्य संस्कृती दिली, एक मोठा कामगारांसाठी आणि कदाचित संपूर्ण राष्ट्रासाठी, औद्योगिक विश्वासाठी एक असा मोठा ठेवा दिला. अनेक ठिकाणी करार होते, अगदी छोट्या छोट्या आपल्या एडिकॉन मध्ये पण करार होते, ज्यांनी यावेळेला 6 कडे बोनस दिलाय. 43 कामगार फक्त. भारतीय कंपनी फारसं व्हॅल्युडेशन नाही प्रॉडक्टला. प्रोटेको सारखी, इव्हा इंडिया सारखी, ॲक्रोटेक सारख्या किती कंपन्यांचे नाव होते. तेव्हा भरपूर कंपन्या होत्या. आज सतरावी कामगार पद्धतीच्या आक्रमणात कामगार एवढी उद्ध्वस्त झाले की आपल्याकडे डझनावरी फार तर कंपन्या, ज्या पूर्वी आपण शेकड्यांमध्ये खेळायचो, खेळायचा अर्थ आपण त्याच्यावर प्रभाव टाकायचा पुण्यापासून सगळीकडे. त्यावेळेला तुमचा संघर्ष चालू होता तर प्रत्येक वेळेला मला रेप्रोची आठवण येते. आज रेप्रोचं सगळं व्यवस्थित होत असताना मला सैनीची आठवण येते. हृदयात वेदनेचा एक मोठा सहल आहे. त्याच बाजूला वॉलमेटची कंपनी आहे, सैनीपासून हाकेच्या अंतरावर. त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. हे सगळं असं का घडतं, मी असं का बोलतोय? तर आमच्या इथे गृहिणी मला दिसत आहे, यांनी जरा आता आपलं विचाराचं विश्व थोडं व्यापक केलं पाहिजे. मुलाबाळांसह आता या व्यवस्थेविरोधात, जी व्यवस्था आपल्याला अन्याय अत्याचार करते त्याच्या विरुद्ध पुकारायला सिद्ध व्हायला. आता हा कुठल्या कुठल्या प्रकारे संघर्ष करता येऊ शकतो? कधीतरी कार्ल मार्क्सने वर्ग संघर्षाची भूमिका मांडली, त्यातून साम्यवादाची, समाजवादाची मांडणी झाली. आपण ते रशियन क्रांतीच्या, चीन क्रांतीच्या रूपाने पाहिले, त्यात घडलेले रक्तरंजित संघर्ष पाहिले. असाच एक तेलंगणाचा संघर्ष आमच्या भारतातला महात्मा गांधींचे परमशिष्य आणि पहिले सत्याग्रही भारतातले विनोबा भावे यांनी पाहिला. जमीनदारांनी ज्या पद्धतीने संपूर्ण शेतकऱ्याचं शोषण आरंभलं होतं, ज्यासाठी महात्मा गांधींनी 1917 साली म्हणजे भारतात आल्यानंतर 2 वर्ष मोठी चळवळ, मोठा संघर्ष बिहारमध्ये उभा केला होता. त्याची सगळी ओळख आणि तेलंगणामधल्या रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विचार केला की हे काय खरं नाही. विनोबा भावे म्हणाले की अशा रक्तरंजक संघर्षातून जे उद्भवतं त्यांनी क्रांती होते, परिणाम लवकर साधले जातात. तुम्हाला 9 वर्ष लागली. जर रक्तरंजित संघर्ष झाले असते कदाचित हा किंवा तो असा कुठलाही निर्णय 9 दिवसात सुद्धा, 9 तासात पण याला कदाचित वेळ नसेल. पण तो कसं असतं, एका वाघाच्या तोंडाला रक्त लागलं, त्या अमीना आणि समीरच्या सारख्या नवीन पिढीला कळलं पाहिजे आम्ही कुठल्या पद्धतीने विचार करतो. की मग एकदा त्याच्या जिभेला रक्ताची चटक लागली की थांबत नाही. अल्बर्ट आईन्स्टाईन जो महात्मा गांधींना भेटल्यानंतर त्या भेटीत दोघेही निशब्द राहिले 2 मिनिटं. अशी एक अनुपम, जगावेगळी आणि जगात रोवली गेलेली एक भेट झाली या 2 दिग्गजांची. ते अल्बर्ट आईन्स्टाईन महात्मा गांधींना भेटल्यानंतर म्हणाले की असा पुरुष पृथ्वी तलावर कधी अवतरला असेल याचा पुढल्या पिढ्यांना विश्वास सुद्धा बसणार या गोष्टी.
तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणाले होते की एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वाने तलवारीचा आधार घेऊन, बंदुकीचा आधार घेऊन क्रांती घडवते खरी, लोकांचं कल्याण क्षणभर होतं खरं, पण म्हणाला अशा प्रत्येक वेळेला जेव्हा आपण त्याच्या पुढल्या पिढ्यांकडे पाहतो, काय त्याचा फॉलआउट ज्याला म्हणतो, नंतरचे परिणाम, तर पुढे असं दिसतं की असा एक अलौकिक पुरुष सत्तेवर आल्यानंतर पुढच्या पिढ्यांमध्ये जे काही घडताना आम्ही पाहतो, सत्तांतर होताना पाहतो, ते इतकं उद्विग्न करणार, अस्वस्थ करणार असतं की त्यामुळे ते कितपत आपण स्वीकारायचा हा प्रश्न. दुसऱ्या बाजूला विनोबा भावेंनी जेव्हा हा रक्तपाताविरुद्ध वेगळा पर्याय स्वीकारला सत्याग्रहाचा, त्या भूदान चळवळीतनं जेव्हा त्याचा आम्ही परिणाम पाहतो आज तपासून, तेव्हा लक्षात येतं की फार काय साध्य झालं. याचा अर्थ या दोन्हीचा कुठेतरी एक सुवर्ण मध्ये आहे. आपल्याला नको तो रक्तपात आणि आपल्याला अगदीच मवाळ असं काही नको. मग नेमकं कसं असायला पाहिजे? आज आमचे मालक ध्रुव शेठ आणि कोण, विनोद वोरास, ही सगळी मंडळी, मला कुठलाही त्यांच्याविषयी राग नाही, मी त्याला समजून घेऊ शकतो. मुल्ला साहेबांनी मध्यस्थी केली, या सगळी मंडळी एकत्र आली, दोन्ही भाऊ बंधुद्वय की जे अनेक आमच्या कामगारांच्या संघर्षात आमच्या सोबत वाटाघाटी करण्यासाठी येतात. त्यांनी हा सगळं कार्यभार आपला हातात घेतल्यानंतर झटपट गोष्टी, तर त्यांना आम्हाला ते पूर्ण झालं कुठल्या परिस्थितीत राजधानी काय करू शकेल आणि काय करू शकणार नाही. कदाचित त्यांच्या मनात असा विचार सुद्धा आला असेल, कदाचित त्यांनी भोरा साहेबांना किंवा आपल्या ध्रुव साहेबांना सांगितलं सुद्धा असेल की राजधानीला मी जाणतो, तो मला माहित नाही, असं सांगितलं असेल की 9 वर्षाच काय पुढचे अजून 9 वर्ष सुद्धा राजधानी होते. तेव्हा आपण चांगली गोष्ट मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, ज्याचा शेवट गोड होतो ते सगळंच गोड असतं. आपण आज त्या स्थितीत आलो. पण मग म्हटलं तसं की मला या भांडवतांबद्दल तेवढा राग सुद्धा आहे, कारण माझ्या कामगारांना या सुंदरचा मगाशी मी उल्लेख केला, त्यांना जेव्हा मी लाखाचे बोनस दिले, लाखाचे पगार दिले, अनेकांना ते भाग्य लाभलं. पण असं नाही झालं की त्या कामगारांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एखाद्या कामवाल्या बाईला, एखादं दुसरं कुठला तरी इस्त्रीवाल्याला 4 पैसे जास्त पगार वाढवून दिला असेल किंवा दिवाळीला अधिकच काहीतरी दिलं असेल, असं नाही. कारण तेव्हा तो मालक असतो, त्याची भूमिका बदललेली असते. आणि म्हणून कार्ल मार्क्सने जेव्हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी द कॅपिटलिस्ट या नावाने, त्यांनी द कॅपिटल म्हणते. भांडवलाचा गुणधर्म कसा आहे नशीब समजा ध्रुव साहेब आणि मोरा साहेब त्या जागी होते. जर आमचा एखादा रेप्रोचा सोडून गेलेला, कदाचित तुमच्यापैकी कोणी जर कामगार तिथे बसलेला असता तर कधी आमची हालत जास्त खराब झाली. भांडवलाचा गुणधर्म तसा असतो. तुम्ही त्याला साधा आता दुकान टाकून बघा, एखादा पान ठेला टाकून बघा, हातगाडी टाकून बघा, जसा जसा नफा वाढत जातो तशी कार्ल मार्क्सने लिहून ठेवले. 10% नफा झाला की उत्सुकता वाढते, 20% नफा आला की उत्साह वाढतो, 30% नफा आला की आपल्यात उद्धटपणा वाढतो, 50% नफा झाला की तो पराकोटी जातो, आपल्याला कुठल्या सवयींना आपल्या पंख मिटून घ्यायला लागतात, 100% झाला की आपण क्रूर व्हायला लागतो, लोकांना काहीच द्यायची गरज नाही, मीच सगळं घेईन अशा तऱ्हेची भावना पैदा होते. आणि 300% नफा झाला, कार्ल मार्क्स लिहितो की मग तर परिस्थिती एवढी भयानक होते की ते भांडवल, तो भांडवलदार म्हणत नाही, कुठलाही गुन्हा करायला सज्ज होते आणि स्वतःचा सुद्धा खून करते. याचा अर्थ स्वतःचा पण सर्वनाश त्याच्यातला ओढेल, पण नफा कमावण्याचा अट्टहास सोडणार नाही. भांडवलाचा गुणधर्म, व्यक्तीचा गुणधर्म नाही. आणि म्हणून तुम्ही पाहाल असं फार क्वचित इतिहासात घडलेलं दिसतं की एखाद्या भांडवलदाराच्या घरात एखादा मुलगा जन्माला होता, की स्वतः जसा कार्ल मार्क्सचा फ्रेडरिक एंगल्सचा मित्र होता, तो स्वतः फार मोठा गिरणी मालकाचा मुलगा होता, प्रचंड श्रीमंत.
पण त्यांनी तिथलं गिरण्यांमधलं शोषण पाहिलं, त्यातली त्यांची प्रचंड दुरावस्था पाहिली, त्यांच्यावर होणारे अन्याय पाहिले आणि तो आतून हल्ला, आरपार बदलला. तसाच एक केट नावाचा गृहस्थ कापड गिरणी मालक इंग्लंडमध्ये होता, थॉमस केट. त्यांनी तिकडच्या कामगारांचं शोषण पाहिलं आणि ते सगळे त्याच्याकडे काम करणारे, पूर्वी शेतकरी असणारे, ज्यांना शेतीतनं त्यांचं उच्चाटन केलं गेलं होतं, ते त्याच्याकडे गेले. म्हणाले, आम्हाला तुमच्या विरुद्ध बंड करायचं, पण सांगते या भांडवलदाराने असं असं सगळं आम्ही तुमच्या विरोधात उभे राहतो. त्यांना माहिती होतं आपला मालक बरा आहे म्हणून एवढं ते सांगायला. आश्चर्य म्हणजे असं अघटित घडलं की त्याच थॉमस केटनी त्यांचं नेतृत्व केलं आणि इंग्लंडमध्ये कधी नव्हे एवढा त्या काळात 17व्या-18व्या शतकात एक मोठा संघर्ष उडाला. आणि त्यानंतर घडलं असं की दहशत बसावी म्हणून त्याच भांडवलदाराला, ज्यांनी नेतृत्व केलं कामगारांचं, मजुरांचं, शोषित वर्गाचं, दहशत बसवावी म्हणून त्याला नुसताच फासावर लटकवला नाही, तर त्याचे अनन्वित हाल केले आणि फासावर लटकवताना त्याला उलटा टाकला की सगळ्यांना दहशत असते. ही अभावाने येणारी उदाहरण की भांडवलदारांच्याच वर्गांना कोणतरी असा कळवळ, ज्याला गौतम बुद्ध प्रज्ञा, करुणा, शील वगैरे म्हणतात, असा फायदा होतो. मग आम्ही विचार करतो की आपल्याला कुठला तरी वेगळा मार्ग चोखाळला. आज भारतातले तमाम कामगार कायदे अत्यंत शंभर बिनकामाचे, जसा एखादा वाघ असावा, त्याचे दात काढून घ्यावे, त्याच्या पंजातली नखं काढून घ्यावे, तो वाघावा काय कामाचा, अशा अवस्थेत तरी सुद्धा भारतातल्या आणि जागतिक भांडवलदारांना त्याची अडचण वाटते. ह्या कायद्यांचा आधार घेऊन लढे लढणं अशक्य करावं. विश्वनाथन साहेब सुरदरमध्ये आजपर्यंत शेकडो वेळा अनफेअर लेबर प्रॅक्टिस, अनुचित कामगार प्रथा झाली, कायद्याने त्याला बंदी. पण शिक्षा काय? कुठल्या भांडवलदाराला साहब कभी तो किसको पनिशमेंट हुई अनफेयर लेबर प्रैक्टिस में, कोई जेल में गए, कोई प्रावधान है नहीं, तो होगा क्या? अगर आपके कानून में कोई प्रावधान ही नहीं इनको शिक्षा करने के, जिससे दहशत फैलाई जाए उनके दिमाग में कि भाई आप ऐसा काम ना करो. लेकिन अगर कामगार कोई अनफेयर लेबर प्रैक्टिस करे तो उसको तो काम से निकाला जाए, उसका पूरा आयुष्य, उसका जीवन को ध्वस्त हो जाए. ये कहाँ की नीति है? ये कहाँ का कानून है भाई? देयर इज नो पैरिटी, टोटल डिस्पैरिटी. और जिस तरह से इस देश में इनकम डिस्पैरिटी का माहौल है, वो देख के हमारे जैसे लोग काफी अस्वस्थ होते हैं. हम सोचते हैं इसके ऊपर क्या किया जाए. तो इस देश में पहले तो जरूरत यह है कि इन कानूनों में बदलाव लाया जाए. आपले संपूर्ण कायदे आमूलाग्र बदलले जाण्याची गरज असतानाच मित्रांनो, तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही ग्लानिक आहात, तुमच्या बायका ग्लानिक आहेत, त्यांना टीव्हीवरच्या मालिकांमध्ये रस आहे, पोटाचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत नाही. त्यामुळे हे कामगार कायदे सुधारून, जसे पाश्चात्य देशांमध्ये जर कोणी अनफेअर लेबर प्रॅक्टिस, अनुचित कामगार प्रथा कुठल्या भांडवलदारांनी, भांडवलदार म्हणजे कोण, सुपरवायझर पासून ते अगदी वरपर्यंत मालकापर्यंत कोणी त्यांच्यापैकी जर अशा तऱ्हेचं कृत्य केलं तर त्यांना नॉन वेलेबल ऑफेन्स, त्यांना सजा आहे, त्यांना तुरुंगात धाडलं जातं. आमच्याकडे जास्तीत जास्त शिक्षा एवढीच होते की 2 तास कोर्टात उभा राहा, 5,000चा दंड वर. मग कोण घाबरेल? आणि फक्त केलेलं कृत्य मागे घ्यायची की अनुचित प्रथा अवलंबली असते. मग कोण कशाला घाबरतं? कारण बेधडक करत सुटतात. त्यामुळे आपल्याकडे यात आमूलाग्र सुधारणा व्हायच्या ऐवजी घडलं उलट, असं विपरीत, की आमच्याकडे हे नरेंद्र मोदी, शहा, भाजप संघीय, ज्यांच्या तुम्ही नादी लागला, ज्यांच्या जात धर्माच्या विद्वेषावर भुलला, त्यांच्या विकासाच्या हिंदोळ्यावर झोके घ्यायला लागला, झोपाळ्यावर झोलायला लागला, त्यांना मतदान केलं. आता त्यांनी कामगारांसाठी काळी कामगार संहिता आहे, ब्लॅक लेबर कोड, यानंतर कामगार चळवळ संपणार. विश्वनाथन साहब को भी हमारे कुछ ज्यादा काम रहने वाला है.
खेती करना पड़ेगा साहब, तुमको भी और मुझे भी। मैंने तो वो उसकी प्रावधान है मेरे काम मैं जाके, मैं तो खुद को पहला किसान मानतो, पण तुमचं काय, तुमच्या मुलांचं काय याचा विचार करा। कंत्राटी कामगार पद्धत जी गुलामी स्वरूपातली है, नियो अनटचेबिलिटी और नियो स्लेवरी, अमीना जी में कहता जो है हकीकत में है, मेरा परसेंटेज थोड़ी ना है वो। कायम नोकऱ्या गेल्या 15-20 वर्षात फक्त आपल्या इंडियन मधली लोक कायम होतात। माझ्याकडे शून्य राजकीय ताकद असताना सुद्धा हा करिश्मा आम्ही जीवाच्या करारावर पडला। माझा तुम्ही रक्तदाब कधी तर मला 180 असतो, एवढ्या हाय ब्लड प्रेशरवर मी काम करतो, कधी मला ते जोडणार आहे, कधी मला मासे वाढल्या नाही घेणार, पण मरण्यापूर्वी मला त्या मागण्याची क्षिती पूर्वी नव्हती, आता कधी नसतं। काहीतरी करून जावं ही आमची कल्पना, पण त्याला तुमची साथ नाही। मी जर पक्ष काढला तो वाढत नाही, कामगार साथ देत नाही, त्याच्या डोक्यात काही शिरत नाही, इतक्या नको त्या गोष्टी त्याच्या डोक्यात शिरल्या, त्यांच्या बायकांच्या डोक्यात शिरलेल्या की नव्या चांगल्या गोष्टी शिकतील करून। बाजारात बाई जाते आमच्या घरातली खरेदी करायला, पण त्यात केर कचरा जर भरलेला असेल, नको तो गाडी कचरा, अनावश्यक गोष्टी, आणि ती जर म्हणेल आता मी नवीन वस्तू खरेदी केलेल्या चांगल्या बाजारामध्ये, दिवाळीचा बाजार खुललाय, मी त्यात टाकते, त्या कुठेच जाते, पिशवी अगोदरच नाकाम वस्तू भरलेली। जुनं जाऊ द्या, मरणा लागू द्या असं कधीतरी केशवसूत म्हणून गेले होते, त्या जुन्या गोष्टी काढून टाकाव्या लागतात, तेव्हा कुठे नव्यानं जागा उपलब्ध होती। पण आम्ही ते करायला तयार नाही, या महाराष्ट्रातली मराठी माणसं करायला तयार नाही, हे मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणारी संपत्तीच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मुळावर आली। हे बोलतोय तुमच्या कानावर जाईल, मेंदूला जर त्यातनी झिंजण्या आल्या नाही तर तुमचं भविष्य फार कठीण आहे, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं कठीण आहे। तुम्ही काहीतरी एक मध्यम मार्ग निवडून काहीतरी आपलं बरं साध्य केलं म्हणून जर स्वांत सुखाय बसलं तर तो सामाजिक अपराध आहे, प्रज्ञापराध आहे। ही व्यवस्था आपल्याला बदलायला पाहिजे, त्यात रक्तपात नको, त्यात अन्याय अत्याचार नको, शोषण मर्यादित हवं, जेवढं ते जीवनाला आवश्यक असेल। लहान मूल जन्माला येतं ते आपल्या मातेचं शोषण करून जीवनाला शोषूनच वाढतं, पण त्यातनं एक नवं जीवन फुलतं, असं आम्हाला शोषण आहे। आम्ही समजले हे शोषण असं नको की एखाद्या झाडावर पाणकुळी वाढतं आणि वाढता वाढता त्या झाडालाच मारून टाकतं, हे शोषण मला हवं। हे आपल्याला करता येणार नाही का? अशक्य नाही, हे सगळं होऊ शकतं, पण त्यासाठी जर आपल्या समोर कोणतरी चांगलं काहीतरी घेऊन आला असेल, राजकीय विचार, राजकीय व्यवस्थेच्या संदर्भातल्या संकल्पना आपण त्या स्वीकारल्या पाहिजे। पण आम्ही आज तुम्ही इथे आलेला आहे, उद्या तुम्ही माझ्याबरोबर नसता, मी तुम्हाला कितीही कुठल्या मोर्चाला बोलवलं, तुमच्या बायकांना तर काय एकाच्या बाईचं भाषण कधी आटपते असं कदाचित झालेलं असेल, कटकटले असेल, कारण टीव्हीवरचा वेळ झालेला आहे, एवढ्या एखादी मालिका बघितली तुम्ही नसणार आहात, तुम्हाला माहिती आहे, पण म्हणून तुमच्यासाठी झगडणं आम्ही नाही थांबवणार, कारण तो आमचा धर्म आहे। सांगून ठेवले ते मलाच नाही, तुम्हालाही सांगितलं, आपण आपला अनकंडिशनल गुड बिहेवियर ठेवा। मी माझा जीवन संघर्ष हतो अप्राप्य स्वर्गम गीत्वा मोक्षाची मायू तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय। तो अर्जुनाला नाही सांगत आहे फक्त, तो आपल्यातल्या प्रत्येकातल्या अर्जुनाला तो सांगतो। आणि म्हणून आम्ही एक अशी व्यवस्था निर्माण करू पाहतोय, आयुष्याची उरली सुरली जी काय परमेश्वर आम्हाला पुढचं काळ देईल, चालतं फिरतं आयुष्य, बोलतं आयुष्य, एवढाच हा प्रयत्न आहे की एक अशी व्यवस्था उभी करायची की ज्यात सर्व सुखाने नांदतील। भांडवलदाराच्या हातात जर तुम्ही भांडवल दिलं तर केवळ भोरा साहेबच किंवा ध्रुव साहेबच नव्हे, तर उद्या आमचा नितीन पाटील सुद्धा तिथे गेला, सत्यवान आमचे गेले, आमचा जयेश गेला, आमचा सुधीर गेला, तरी ते तसेच किंवा कदाचित अधिक वाईट वागणार। मग ही व्यवस्थाच बदलून टाकता येणार नाही का? तो अशी उदाहरण आहे। ही भांडवली व्यवस्थेला आपल्याला बाजूला सोडून वेगळी व्यवस्था उभी करता येणार नाही की हो आहे, नक्की व्यवस्था उभी करता येते, ती कुठे करता येते, कशी करता येते, त्याची अनेक जण मांडणी त्यांच्या पद्धतीने करतायत। साम्यवादी समाजवादी मांडणीला सुद्धा छेद देऊन त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन
तर वर्कर्स कोऑपरेटिव्ह कामगारांनी कामगार उभ्या केलेल्या कंपन्या आज स्पेनमध्ये अस्तित्वात आहेत, अर्जेंटिनात अस्तित्वात, ते जाळं पसरलं पाहिजे. कामगार हा एक प्रकारे मालक व्हायला पाहिजे, वर्ग संघटना ठेवून द्या बाजूला, त्यातला रक्तपाताची संभाव्य शक्यता ठेवून द्या बाजूला. कामगारांनी कंपन्या चालवल्या पाहिजे. एक काळ एक दिवस असा आला पाहिजे जो येणं अजिबात अवघड नाही, फक्त त्यासाठी आपल्याला थोडं संज्ञान होण्याचं जाणीव आपल्यात निर्माण करण्याची गरज आहे, शहाणा होण्याची गरज आहे, की ज्यात कामगार मॅनेजर्स आहेत. आम्ही त्याचे आमच्या सेक्रेटरी किंवा समीरजी कोणी आहेत मोठे ऑफिसर, त्यांना गृहसाहेबांनी किंवा इतर कोणी नेमलेलं असेल, उद्या कंपन्या चालवणारा कामगार त्यांना नाही, कारण कामगाराला त्याच्या कामाविषयी त्यांना माहित नाही. ठीक आहे, पण कामगार जर त्याच्या सोसायट्या चालवू शकतो, त्याची गावकी चालवू शकतो, त्याची उत्सवी मंडळ चालवू शकतो, तर कंपनी चालवणं काय फार अवघड नाही. तुमच्या भांडवलदाराला काय सगळ्या गोष्टी माहिती असतात. सीईओला सुद्धा महाकाय बहुराष्ट्रीय कंपनी चालवताना 2-3% पलीकडे फारसं माहित नसतं. आपल्या भलत्याच कल्पना असतात. स्पेशलिस्ट असतात, प्रत्येकाचे तज्ञ व्यक्ती असतात, त्यांना नेमायच्या, त्याच्या कामावर देखरेख ठेवायची. ते बरोबर काम करतायत न करतायत, काय करतायत, भ्रष्टाचार करतायत की अकार्यक्षमता दाखवतायत, ते काय असेल ते आपण पाहायचं असतं. तर असे प्रयोग सगळीकडे झालेले आहेत. अशा तऱ्हेचे प्रयोग होऊ शकतात आणि सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामय अशा तऱ्हेचं होऊ शकतं. नुकतीच परवा परिषद झाली, तिचा जाता जाता उल्लेख करतो आणि थांबतो. मग ती घर परिषद होती, घर हक्क परिषद, की आमच्या कामगारांना कंपन्याच्या जागेवर हक्काची घरं वगैरे मिळायला पाहिजे. मुख्य मुद्दा हा आहे की पिढी, जी तरुण पिढी, तुमची मुलं वगैरे नातवंड आमची, ही पुढे आता जाऊन नागरिक म्हणून देशाचे जेव्हा वावरणार देशाच्या अंगाखांद्यावर, तर त्यांच्यासाठी आम्ही काय ठेवलेलं. उदाहरणार्थ आता या महाराष्ट्रात आमच्या ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, नागपूर इथले जर तरुण मराठी मंडळी, या मूळची भूमिपुत्र माय मराठी जर बाहेर उतरली, आज त्यांना शिक्षण त्यांच्याकडे उत्तम आहे, उत्तम दर्जाचं आहे. ते अकाउंटंट झाले, ते BA झाले, ते डॉक्टर झाले, ते वकील झाले, ते इंजिनियर झाले, तंत्रज्ञ झाले, ते लग्नाला व्यवसाय घालू शकतात, काही करू शकतात. पण त्याला वाव कुठे, त्यांना संधी आहे कुठे? घर घ्यायचं म्हटलं तर या महानगरांमध्ये कोटीच्या कोटी उठाण करायला लागले. आम्ही भीमरूपी महारुद्रा म्हणतो, त्यातली कोटीच्या कोटी उठाण तुमच्या घरांच्या किमती करायला लागले. आणि मग दुकानाची काय अवस्था, त्या व्यवसाय करायची किमती तर त्याच्या काही पटीत असतात, त्याच्यावरचे कर काही पटीत असतात. म्हणजे तुम्ही त्यासाठी जर कोणी तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं समजा, तर त्या कर्जाच्या व्याजाच्याच कर्जाखाली तुम्ही मरणार. मग तुम्ही करणार काय? ही जी परिस्थिती आहे, ह्यालाही उपाय घर, अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजांपैकी जर अन्नाची साठेबाजी जर गुन्हा ठरते, तो काळा बाजार ठरतो आणि तुम्ही तुरुंगात धाडता, मग घरांची साठेबाजी कसा गुन्हा ठरत नाही हो? या महाराष्ट्रात पूर्वापार आमच्याकडे सामुदायिक शेती, सहकार्याने राहणं, प्रत्येकाला डोक्यात छत असण्याच्या कल्पना होत्या. एवढंच कशाला, जगावर त्या कल्पना होत्या. 1970 पर्यंत या महाराष्ट्रात प्रत्येक प्रौढ व्यक्तीला जास्तीत जास्त एक फ्लॅट घेण्याची अनुमती होती, किंवा कुटुंबाला असेल तर आपण प्रौढ व्यक्तीला देतो. त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा प्रचंड पैसा फुकवला. त्यात राजकारणी आरपार शिरले, भागीदार बनले काही. म्हणून मी नेहमी म्हणतो की राजकारणी वेळ चोर दरोडेखोर असला तरी चालेल, पण तो कधीही बिल्डर असता कामा नये. चोर दरोडेखोर तर बहुशी असतातच, पण तो बिल्डर असता कामा नये. कारण बिल्डर झाला की जगण्यावर तुमच्या पूर्णतः संक्रमण आणि आक्रमण आलं. आणि यासाठी या शहर उपनगरांना जागा रिकाम्या कराव्या लागतात. जसं मगाशी म्हटलं, पिशवीत नवीन काही टाकायचं असेल तर जुनं त्याग जे झालेलं निर्माल्य असो, केरकचरा असो, बाहेर काढावं लागतं. तसं या शहर उपनगरांना नवीन पिढीला, ज्यांच्याकडे फारसं बीज भांडवल नाही, ज्यांच्या आई बापांनी त्यांच्यासाठी कुठला, तुम्ही काय सोडणार मुलांसाठी वारसा? कदाचित सोडला तर अनेक जण पाहतो मी, कामगार निवृत्त झालेले
ज्याने हयातीत कधी संघर्ष केलेला नसतो. तुम्ही एकदा तारुण्य संघर्षात गुंतवलं नाही की तुम्हाला म्हातारपणी लाचारीचा सामना करावा लागतो. मग ते काय करतात आपल्या मुलाबाळांसाठी? कर्जाचा डोंगर. प्रॉव्हिडंट फंड काढलेला असतो. सरकारची आज घोषणा झाली की प्रॉव्हिडंट फंड सगळ्यांना काढता येईल. म्हणजे म्हातारपणची सोशल सिक्युरिटी म्हणून जी योजना आहे ती तुम्ही म्हातारपणची काढली आताच मोडून टाका. म्हातारी माणसं जगतील कशी सन्मानाने, कुटुंब कबिलासाठी वारसा ठेवतील कशी, यासाठी आम्ही म्हणतोय धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरून की शहर उपनगरात, मी गावाचं ग्रामीण भागाचं तालुक्यातलं म्हणत नाहीये, शहर उपनगरात जसा पूर्वी होती व्यवस्था किंवा असायला पाहिजे, नसली तरी असायला पाहिजे, पण आपल्या सुदैवाने आपल्याकडे होती. बिल्डर राजकारणी बनल्याने सगळा गोष्ट बदलली. सगळ्यात काळा पैसा आपल्याला वाटतं नोटांमध्ये असतो, तो नोटांमध्ये नसतो, तो कॉन्क्रीट मध्ये असतो. म्हणून तुमच्याकडे नोटबंदी 16 साली झाली तरी काय हाती लागलं नाही तुमच्या. त्यामुळे शहर उपनगरात एक दुकान, प्रत्येक प्रौढ व्यक्ती मागे एक दुकान एक मकान हे धोरण आपल्याला राबवलं गेलं पाहिजे. तो विचार सगळीकडे पसरवा. धर्मराज्य पक्षाचं ब्रीद नाही बनलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाचं, विशेषतः मराठी नागरिकाचं महाराष्ट्रातल्या ब्रीद बनलं पाहिजे. आणि तुम्ही पाहता तुमच्या लक्षात येईल फ्लॅटचे भाव कोसळतील, दुकानाचे भाव कोसळतील, कॉन्क्रीट मध्ये अडकलेला काळा पैसा मोकळा होईल. जगण्याचा कुंठित झालेला प्रवाह असा तुमच्या व्हायला लागेल. मराठी जगण्याची या महाराष्ट्रातली कोंडी फुटायला लागेल. आजच्या निमित्तानं हे सगळं मला बोलण्याची संधी लाभली. जरा भगिनी वर्ग दिसल्यामुळे थोडं बोललो. मला माहित आहे त्या कंटाळल्या काय म्हणत नाही, मला काय बोलता येत त्या. तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही दीर्घकाळ आमच्या विश्वास ठेवून, नेतृत्वावर विश्वास ठेवून, संघटनेवर विश्वास ठेवून, कमिटी सभासद त्यांची मी तळमळ सगळ्या काळात पाहिली. एक तर मधला असा 1.5 वर्षाचा काळ आला होता की आमचे वकील साहेब पण संत्रस्त झालेले, महेश साहेब पण संत्रस्त झालेले, कमिटी मेंबर्स पण थोडे बहुत संपर्काच्या बाहेर राहायला लागले होते आणि मला प्रचंड काळजी लागायला लागली होती. आता नेमकं कसं होणार की पुन्हा एक वार वोट. आम्हाला ना खूप सोसायटी सवय आहे, कारण तुम्ही आम्हाला किती लाथा घातल्या, त्रास दिला तरी आम्हाला सोसायटी सवय. जेवढं लोक शिव्या देतात तेवढं आमचं हृदय मोठं होत जातं. हे सगळी पुन्हा मोड बांधता येईल. मला छत्रपतींचे तेव्हा शब्द आठवले की सैन्य म्हणजे काय, शेवटी 18 पगड जातीची बांधलेली मोड. बांधणीचा एक जरी धागा उसवला सुटला तरी सगळ्या काड्या, कवतास्या काड्या इथं सुद्धा वाऱ्या उडायला लागतात. म्हणजे असं सगळं हे सगळं वातावरण आज स्वप्नवत वाटतंय हो. जे म्हणजे माझ्या कल्पनेपेक्षा जरी कमी असलं तरी मला आज हे सगळं स्वप्नवत वाटतंय. सगळं बांधून ठेवताना मला मी कधी विचार नाही करत यश मिळेल की न मिळेल, पुन्हा कृष्ण पुन्हा गीता. मी फक्त आपल्याला काम करायचंय तेवढं करत जातो. काही विचार करत नाही यश मिळणार आहे का अपयश मिळणार आहे. कारण एकदा त्या विचारात तुम्ही गुंतलात की तुम्ही अर्ध्याधिक कामात नाचत होता. त्यामुळे मी लढत होतो, पण हा असा विचार डोक्यात येत नव्हता. आज सगळं झाल्यानंतर बरं वाटतंय, समाधान आहे. मी तरी हरकून गेलेलो नाही, मी अजून आहे तसाच आहे. पण तुमच्या आनंदाचा, तुमच्या चेहरा आनंद पाहतोय आणि तो उरभरला आनंद हेच आमच्या जगण्याचं इंधन आहे. तुमचा आनंद असाच टिकव, दिवाळीत वाढव. दिवाळी निमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय